वजन 50 किलो हा. भाव 2100 रुपये हा आणि 2 क्विंटल कांदे गेले तर 1800 रुपये कांद्याचे 2 क्विंटलचे भाव 1800 रुपये होत्या. हा. हा कोणता काय बरोबर आहे. तुम्ही 800 रुपये कोणी करा आणि आमच्या कांद्याला 800 रुपये क्विंटल भाव द्या तर आमचं बरोबर आहे. बरोबर आहे. तुम्ही 800 रुपये कांदा घेताय आणि 2100 रुपयाला कोणी विकताय हम्म. मग शेतकरी कसं काय पुढे बरोबर आहे. असं जर राहिलं हा तर कृषी प्रधान देश भारताला म्हणताच येणार नाही. बरोबर आहे. हा कृषीला वापस आणणारा देश आहे. बरोबर आहे. जर कांद्याचे भाव 1200 झाले तर अमेरिकेतून कांदा आयात होतो. हा मग आपल्या भारतामध्ये कांदा नाही का? बरोबर. कांद्याचं पीक नाही का? द्राक्षाचं पीक नाही का? हम्म. इथलंच मार्केट 1500 रुपये मार्केट करा ना. बाहेरून आयात करायची काय गरज आहे? बरोबर जर आहे. आयातला 10 रुपये एका किलो माग भाव लागत असलं हम्म. आयात खर्च तर इथं 2 रुपये वाढव दिला आणि काय फायदा नाही का शेतकऱ्याचा? बरोबर आहे. मग तुम्ही म्हणता भारत कृषी प्रधान देश आहे कशावरून तुम्ही कृषी प्रधान म्हणताय? बरोबर. याचं उत्तर आम्हाला पाहिजे शेतकऱ्याला. बरोबर आहे. आपण पाहतो की इकडे मार्केटमध्ये भरपूर असे शेतकरी आहे, काही युवा शेतकरी आहे, काही दुसरे शेतकरी आहे. यांनी अनेक प्रतिक्रिया दिलेल्या आहेत सरकार विरोधात. तर सरकारने हा जे कांद्याचा जो प्रश्न आहे हा खूप असा गांभीर्याने घेतला पाहिजे. कांद्याला जो आता जो समजा 700 आणि 800 रुपये जो भाव मिळत आहे यावर सरकारने काहीतरी उपाययोजना कराव्या असे शेतकऱ्यातून प्रतिक्रिया येत आहे. महाराष्ट्र ग्रामीण न्यूज साठी दिग्विजय पवार.